तर युअर करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आज ही जी टेस्ट आहे हे मोस्ट एक्सेप्टेड क्वेश्चन आहे, जे रोज आपल्याला ॲनालिसिस बेसिसवर घेतले आहे. ओके, आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये येत आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, अ शॉपकीपर प्रॉमिस टू सेल हिज गुड ॲट अ कॉस्ट प्राइस बट ही यूज फॉल्स वेट ऑफ सम ग्राम इन्स्टेड ऑफ 945 ग्राम. ही गेन्स बाय, नंतर काय म्हणते, ही गेन्स बाय 126% प्रॉफिट, देन फाइंड अ फॉल्स वेट. ओके, त्याला काय झालं म्हणते, 26% प्रॉफिट झाला म्हणते. ओके, 26% म्हणजे किती, 26 भागिले 100 म्हणजे किती, 100 होते, तर किती झाला, 126. ओके, याला काय करू शकता तुम्ही, काटू शकता. काय होईल, 50 आणि 63. ओके, म्हणजे 50 वस्तू होती 63 ला विकली, आणि ह्या 63 ची प्राइस तुम्हाला किती दिलेली आहे, इथे 945 दिलेली आहे. आणि तुम्हाला इनिशियल जे वेट होतं, म्हणजे जी किंमत होती ते काढायची होती इथे. तर काय आहे, 63 ची व्हॅल्यू जर इथे 945 दिली असेल, तर आपल्याला काढायची कशाची आहे, 50 ची. ओके, तर किती 10 भाग जातो, 63 एक 63 आणि 63 पाची म्हणजे 15 टाइम्स भाग जातो याला, बरोबर आहे ना. नंतर काय होईल, गुणीला 50 करायचं, तर काय होईल, 15 पाची 75 म्हणजे 750. ओके, समजलं का, त्यांनी काय केलं, 750 ची किंमत होती आणि विकली किती तुम्हाला, 945. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं की बा मी लॉस मध्ये आहे, पण तो काय होता, प्रॉफिट मध्ये होता. म्हणजे ओरिजिनल जी किंमत होती त्या वस्तूची ती किती होती, 750, आणि त्याला मिळाली किती, 945, म्हणजे तो काय झाला, प्रॉफिट मध्ये होता. ओके, तर अशा प्रकारचे जे फॉल्स वेट वाले जे एक्झाम्पल राहतात तुमच्या एक्झाम मध्ये विचारला. तर चला, नंतर काय म्हटलंय, इफ द व्हेरियन्स ऑफ डाटा इज 128 देन फाइंड द स्टँडर्ड डेविएशन. तर स्टँडर्ड डेविएशन जर फाइंड आउट करायचं असेल तर काय असतो, अंडर रूट मध्ये व्हेरियन्स असतो, बरोबर आहे ना. आणि व्हेरियन्स किती दिला आहे तुम्हाला, व्हेरियन्स ऑफ डाटा दिला आहे 121, आणि फाइंड आउट काय करायचं आहे, स्टँडर्ड डेविएशन. तर मला सांगा, अंडर रूट मध्ये 121 किती असतो, 11, म्हणजे त्याचा जो स्टँडर्ड डेविएशन झाला तो किती झाला, 11. ओके, आणि हे कशाचं आहे, स्टॅटिस्टिक्स आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारतात एक्झाम मध्ये. तर चला, इझी होतं. काय दिलं होतं तुम्हाला, व्हेरियन्स दिलेलं होतं आणि स्टँडर्ड डेविएशन काढायला सांगितलं होता. स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हेरियन्स असतो. तर स्टँडर्ड डेविएशनचे अंदर आपण 121 जर व्हॅल्यू दिली तर स्क्वेअर रूटचे अंडर रूट ऑफ 121 किती असतो, 11. तर स्टँडर्ड डेविएशन किती निघाला, 11. ओके, तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ. काय दिलाय, अ सम ऑफ 625 अमाउंट टू 841 in 2 years at a certain rate of interest per annum, the rate of interest is. म्हणजे बघा, तुम्हाला इथे दोन अमाउंट दिले आहेत, 625 आणि 841. किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय का नाही. तर अशा वेळेस जर तुम्हाला अमाऊंट दिलेली असेल आणि जर 2 वर्ष किंवा 3 वर्ष दिलेलं असेल, तर काय करा, 2 वर्ष जर असेल तर याला वर्गमुळात घ्यायचं. घनमूळ असेल तर घनमुळात घ्यायचं. पॉवर 4 इयर्स असेल तर 4 इयर्स मध्ये घ्यायचं. ओके, मला सांगा आता, अंडर रूट मध्ये 625 म्हणजे किती होईल, 25 होते, बरोबर आहे. आणि 841 सॉरी 841 कशाचा स्क्वेअर आहे, 29चा. ओके, म्हणजे इनिशियली किती होती, 25, किती झाली म्हणते 29, म्हणजे किती निवडली, 4 नी. तर प्रॉफिट कितीवर होईल, 25 वर, बरोबर आहे ना, गुणीला 100. ओके, मग किती होईल, 25 चोक 100, म्हणजे जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे आपल्याला जो पाहिजे होता तो किती आहे, 16%. ओके, समजलं का, काय केलं मी, अंडर रूट मध्ये व्हॅल्यू ठेवली, कारण की 2 वर्षासाठी दिलेली होती. किती, 625 आणि 841. 625 चा जो स्क्वेअर राहतो तो किती राहतो, 25. 841 चा जो राहतो वर्गमूळ तो किती राहतो, 29. म्हणजे इनिशियली किती होती, 25, झाली किती फायनली 29, किती निवडली, 4 नी.
कितीवर 25 वर, तर 4/25 गुणिले 100 केली, मला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला किती 16. काय म्हणताय, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ इवन नॅचरल नंबर इज 1684. द सम ऑफ नंबर इज, काय म्हणताय तुम्हाला की सम ऑफ स्क्वेअर ऑफ इवन नॅचरल नंबर. समजा तो नॅचरल नंबर काय आहे, x आहे. ओके, नंतर काय म्हणते, कॉन्सिक्युटिव्ह टू इवन स्क्वेअर ऑफ इवन नॅचरल नंबर म्हणताय तुम्हाला. म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसरी संख्या काय राहील, x स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणताय तुम्हाला 1684. ओके, तर आता मला सांगा, आता हे जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तुम्हाला तर खूप कॉम्प्लिकेटेड जाईल. तर काय करायचं अशा टाइमला, इथे मी तुम्हाला हे दिलेले आहे बघा, जवळपास समजा इथे आपण जर 32 तर बघा काय दिलं तुम्हाला, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस होल प्लस 2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1684. ओके, आता काय करायचं तुम्हाला, इथे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 इज इक्वल टू 1684 होऊन जाईल. तर इथे काय होईल, 2x स्क्वेअर प्लस 4x होऊन जाईल, इथे 4x इकडे जर आणलं तर काय होईल 1680. ओके, आता काय करायचं, इज इक्वल टू 0 होऊन जाईल. इथे दोन्ही मल्टिप्लिकेशन करायचं, काय होईल, x स्क्वेअर प्लस 2x मायनस 2 8 16 2 चौक 8 आणि 0. ओके, आता काय करायचं, याचं फॅक्टरायझेशन करायचं. काय असतो फॅक्टरायझेशन याचा, बघा किती होतो, 12 7 84 होतो, बरोबर आहे. आणि 4 3 12 इंटू 7. ओके, म्हणजे काय होईल 7 चौक 28 आणि किती 0 एक्स्ट्रा आहे, म्हणजे काय होईल 28 आणि 3 हे काय झाले, याचे फॅक्टर झाले. ओके, म्हणजे काय होईल इथे एक्स स्क्वेअर प्लस 30x मायनस 28x मायनस 84. ओके, आता तर लक्षात आलं असेल तुम्हाला, काय होईल x इंटू एक्स प्लस 30 मायनस 20x एक्स प्लस 30 इज इक्वल टू 0. म्हणजे एक फॅक्टर काय येईल, x मायनस 28 इज इक्वल टू 0 आणि दुसरा काय येईल, x प्लस 30 इज इक्वल टू 0. आणि याला राईट साइडला नेलं काय होईल, x इज इक्वल टू 28 आणि x इज इक्वल टू काय होऊन जाईल मायनस 30. पण हा काय असतो, मायनस घ्यायचा नसतो, म्हणजे तो काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुमची x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली, 28 निघाली. ओके, तुम्हाला विचारलं काय, द सम ऑफ ह्या दोन नंबरचा. ओके, म्हणजे काय विचारलं तुम्हाला, 28 नंतर दुसरी व्हॅल्यू काय होती, x प्लस 2, 28 आणि 2 30, म्हणजे काय होईल 8 आणि 5, म्हणजे त्या दोघांचे जो सम आला तो किती आहे 58. पण एक्झाम मध्ये जर जेव्हा जासाल तर हे स्टेप यूज करायची नाही. इथे काय करायची, व्हॅल्यू पुटिंग मेथड बघायची. जर तुम्हाला आधी इथे 58 दिलेली असेल तर काय होईल, 58 दिली असेल तर काय करायचं, याला दोन भागात डिवाइड करायचं. काय होतो 28 आणि 28 किती होतो 56, प्लस काय करायचं 2 ऍड करायचा म्हणजे 30. म्हणजे त्या दोन व्हॅल्यू कोणती झाली, जे x ची व्हॅल्यू कोणती झाली तुमची 28 आणि x प्लस 2 ची व्हॅल्यू किती झाली 3. म्हणजे आपल्याला जी x ची व्हॅल्यू पाहिजे होती ते किती होऊन जाईल 28 होऊन जाईल. अशा ह्या शॉर्ट ट्रिक्सनी बाय युजिंग ऑप्शन नी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय तुम्हाला, the mean proportional of a and 40 is 360, then find the value of a. mean proportional म्हणजे काय होतो, अंडर रूट मध्ये mean proportion of a and 40 is equal to, तुम्हाला त्याचा मीन दिलेला आहे 360. ओके, मीन प्रोपोर्शन ला असली आहे दोन व्हॅल्यू अंडर रूट मध्ये किती दिलाय तुम्हाला 360 दिलेला आहे. तर आता काय, आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितली, a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. तर काय करायचं, दोन्ही साइडला स्क्वेअर, बोथ साइड काय करायचं स्क्वेअर करायचं. ओके, आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल, हे जे ग्रुप डी एक्झाम आहे आता जी चालू आहे, अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येक शिफ्ट मध्ये मिळणार आहे. तर काय करायचं, ह्या एक्झाम्पल कडे जास्त फोकस करायचं, अशा प्रकारचे एक्झाम्पल कडे.
तर काय होईल, बोथ साईड स्क्वेअर केलं तर ए इंटू 4t बरोबर काय होईल 360 गुणिला 360 होऊन जाईल, बरोबर आहे ना. दोन्ही साईडने स्क्वेअर केला तर इथे काय होईल, किती टाइम जाईल भाग, 0 0 कॅन्सल, 4 9 36 बरोबर आहे. म्हणजे ए ची जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती होईल, 9 गुणिला 0 0, 9 सक 54, किती आया 5, 9 3 27, 27 आणि 5 32. म्हणजे ए ची जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती मिळाली, 3240. समजलं का कशा प्रकारे केलं. तर काय केलं मी, मेन व्हॅल्यू दिलेली होती आपल्याला a इंटू 4t इज इक्वल टू 360. मी काय केलं नंतर स्क्वेअर केला बोथ साईडला, तर काय होईल, स्क्वेअर निघून जाईल म्हणून काय होईल ते a इंटू 4t म्हणजे ते 360 चा स्क्वेअर केला ना आपण, म्हणून काय 360 गुणिला 360, त्याच्यावरून काय काढली मी a ची व्हॅल्यू काढली, किती निघाली 3240. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय, अ मॅन हॅज कव्हर अ डिस्टन्स ऑफ 2 किलोमीटर in 40 hours. If he covered 2/3 of distance in 3 seconds of time, then what should be speed covered the remaining distance of time length. ओके, म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, एक मॅन आहे त्यांनी म्हणजे 222 किलोमीटर डिस्टन्स 14 किलोमीटर मध्ये कव्हर केलं म्हणते. पण काय दिले आहे, एक कंडिशन दिली आहे, काय म्हणतो त्यांनी, ही कव्हर्ड 2/3 ऑफ डिस्टन्स इन 3 seconds ऑफ टाइम. म्हणजे त्यांनी 2/3 ऑफ डिस्टन्स कव्हर केलेला आहे किती टाइम मध्ये, 3/7 टाइम्स मध्ये. आणि तुम्हाला विचारलंय जे रिमेनिंग डिस्टन्स आहे ते किती वेळात कितीच्या स्पीडने कव्हर करेल. ओके, तर अशा टाइमला काय करायचं, फॉर्म्युला काय असतो, टाइम इज इक्वल डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम असतो, बरोबर आहे ना. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, स्पीड काढायची आहे, डिस्टन्स दिलेला आहे आणि टाइम पण दिलेला आहे. बघा किती दिलेला आहे, डिस्टन्स 222, टाइम किती दिलेला आहे 14. नंतर काय म्हटलंय तुम्हाला, त्यांनी 2/3 ऑफ डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेला आहे. मग रिमेनिंग राहिला किती, 2/3 जर त्यांनी कव्हर केलेलं असेल मग रिमेनिंग राहिलं किती, 1/3, बरोबर आहे. म्हणजे 1/3 ऑफ डिस्टन्स रिमेनिंग राहिलं. नंतर काय म्हटलं त्यांनी, जो टाइम कव्हर केला त्यांनी तो किती केला, 3/7 कव्हर केलेला आहे. मग रिमेनिंग किती राहिला 3/7 चा, तर 4/7 हा टाइम रिमेनिंग राहिला, म्हणून इथे मी 4/7 घेतलं. ओके, आता काय करायचं, स्पीड काढायची आपल्याला. तर समजलं का, एवढं बस, एवढी स्टेप होती आणि आन्सर काढायचं होतं. काय होईल, 7 2 14. ओके, नंतर का किती टाइम जाईल, 1 1 1 हा गेला 12. ओके, तर हे झाली तुमची स्पीड. काय होईल, 12 9 किती होते 108, मग काय राहतो 3/12, म्हणजे इथे काय होईल 9 1/4. हे काय होईल किलोमीटर बरोबर तुमची काय झाली स्पीड झाली. तर समजलं का सर्वांना, काय केलं 222 डिस्टन्स कव्हर केलं, त्याच्यापैकी त्यांनी किती कव्हर डिस्टन्स केलं 2/3, राहिलं किती होतं 1/3. टाइम मध्ये काय केलं त्यांनी 3/7 डिस्टन्स टाइम कव्हर केलं, राहिला किती होता 4/7. आणि नंतर काय केली मी याच्यावरून स्पीड काढली. तर 7 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, अमाउंट ऑफ डबल इटसेल्फ अंडर अ सिंपल इंटरेस्ट इन 2.5 years, in how many years it become 42 times of itself. ओके, तर अशा टाइमला काय करायचं, एक याची शॉर्ट ट्रिक सांगतो मी तुम्हाला. लॉंग स्टेप करायला गेले तर काय होईल, खूप लॉंग होऊन जाईल. काय असतो, n-1 करायचा इंटू जो आपल्याला टाइम दिलेला आहे तो ॲज इट ठेवायचा, नंतर पुन्हा n-1 करायचा आणि हा टाइम t2. ओके, तर हा एक याचा काय असतो, एक शॉर्ट ट्रिक असतो. काय म्हटलं तुम्हाला, अमाऊंट डबल इटसेल्फ अंडर सिंपल इंटरेस्ट इन 2.5 years. आता डबल म्हटलंय ना, तर 2 मधून 1 गेला किती राहतो, 1 राहतो. किती दिलेला आहे टाइम, 2.5 years दिलेला आहे. ओके, हाऊ मेनी इयर इट बिकम 42 टाइम्स ऑफ इटसेल्फ. ओके, आणि नंतर काय म्हटलं तुम्हाला 42 टाइम्स म्हटलंय ना, तर काय करायचं 42 मधून 1 वजा करायचं, तर किती होईल 41 होऊन जाईल. आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं आहे, इयर फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर काय होईल इथे x इज इक्वल टू काय होऊन जाईल नंतर 25/10 गुणिला 41.
आता काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. काय होऊन जाईल, 25 एक 25, 2 राहते, 25 चोक 100 प्लस 2 किती होते, 102 होते, भागीला 10 आहे ना, तर काय होईल 102.5. ओके, हे काय जाईल इयर होऊन जाईल. ओके, आता एवढं पॉसिबल नसते, पण तुम्हाला ॲज पर एक्झाम्पल मध्ये जे विचारलंय त्यानुसार जे आन्सर दिलं तुम्हाला ते काय असते 102.5 इयर्स. ओके, काय केलं मी, n-1 इज इक्वल टू t1, n-1 इज इक्वल टू t2 हा फॉर्म्युला लावला आणि याच्यावरून मी मला तुम्हाला कधी कधी काय करू शकते ते म्हणजे डबल इट सेल्फ ही व्हॅल्यू विचारू शकते. तर ह्या टाइमला हा एक फॉर्म्युला काय आहे ते खूप महत्वाचा आहे. ह्या टाइमला तुमचं जे आन्सर आहे ते इझिली निघू शकते आणि टाइम पण सेव्ह होऊन जाते. ओके, तर समजलं का सर्वांना हे कशा प्रकारे काढलं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय आपल्याला 81 चा पॉवर 0.65 इज इक्वल टू x दिलेला आहे. नंतर काय दिलेलं आहे 81 चा पॉवर 0.26 इज इक्वल टू y दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलंय x चा पॉवर z इज इक्वल टू y चा पॉवर 7. काय करायची, व्हॅल्यू पुट करायची. इथे काय होते x च्या ठिकाणी ही जी व्हॅल्यू दिली आहे ती पुट करायची. 81 चा पॉवर 0.65 इंटू z इज इक्वल टू 81 चा पॉवर 0.65 नाही 0. किती दिलेला आहे तुम्हाला 0.26 दिलेला आहे इंटू 7 दिलेला आहे. बरोबर आहे, हेच दिलेलं आहे तुम्हाला. y ची x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू ठेवायची, y च्या ठिकाणी y ची व्हॅल्यू ठेवायची. इथे काय होऊन जाईल, हा 81 काय होऊन जातो, कॅन्सल होऊन जातो. याचे इथे आपल्याला काही काम नाही आहे. ओके, तर काय होईल 0.65 z इज इक्वल टू 0.26 इंटू 7. याच्यावरून आपल्याला इझी वे जे z ची व्हॅल्यू काढायची ती आपल्याला मिळून जाईल. तर काय होईल z इज इक्वल टू काय होऊन जाईल 0.26 इंटू 0.65 इंटू 7. बघा पॉइंट सेम आहे म्हणजे इथे पॉइंट कॅन्सल होऊन जाईल. तर काय होईल 26 डिवाइड बाय 65 इंटू 7. ओके, कारण की बघा दोन्ही पॉइंट दोन पॉइंट नंतर आहे संख्येच्या. इथे 100 इथे 100 होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. आता मला सांगा इथे किती भाग झालो, 13 दोन्ही 26 आणि 13 पाची 65 म्हणजे काय होईल 14 भागीला 5 म्हणजे किती होते 5 दोन्ही 10 आणि 5 8 40 म्हणजे 2.8 ही कशाची व्हॅल्यू आहे z ची. तर समजलं का सर्वांना कशा प्रकारे व्हॅल्यू काढली ती ही. ओके, समजलं असेल सर्वांना. नेक्स्ट आहे 9 नंबरचं दिलेलं आहे तुम्हाला अंडर रूट मध्ये 196 प्लस 0.0361 मायनस 7.29 हे फाइंड आउट करायला सांगितलं तुम्हाला. काय असतो 14चा स्क्वेअर एक 196 कशाचा वर्गमूळ आहे हा 14चा आहे. बरोबर आहे. नंतर इथे बघा काय दिलंय तुम्हाला 361 डिवाइड बाय 10,000 दिलेला आहे इथे तुम्हाला मायनस 729 डिवाइड बाय 100 दिलेला आहे. ओके, तर 14 प्लस इथे काय होईल हा कशाचा स्क्वेअर आहे 19 आणि 10,000 कशाचा आहे 100चा मायनस 729 कितीचा आहे 27चा आणि हा 100 कशाचा आहे 10चा. काय करायचं इथे मग 14 प्लस इथे किती होईल 0.19 मायनस 2.7 काय होईल ते 14.19 मधून काय करायचं आपल्याला 2.7 वजा करायचे. तर 14.19 मधून 2.7 जर वजा केले तर काय राहील 9. 11तून 7 गेले 4 राहिले, इकडे 1 गेला, 4तून 3 गेला 1 राहिले. तर जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 11.49. हे झालं तुमचं फायनल आन्सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे 10 नंबरचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 47 चा पॉवर मायनस 8 भागीला 47 चा पॉवर 3 इंटू 47 चा पॉवर मायनस 90 दिलेला आहे. ओके,
तर आता काय असते सर्वांना माहित असेल, जर a चा पॉवर b डिवाइड बाय a चा पॉवर c असेल तर काय होतो, a चा पॉवर वरती न्यायचा असेल तर काय होतो b मायनस c होतो. तर इथे सेम प्रोसेस लावायची. मग इथे पॉवर बघा, बेस जो आहे म्हणजे 47 47 दोन्ही ठिकाणी कॉन्स्टंट आहे, तर काय होईल ते 47 चा पॉवर मायनस 8, इथे प्लस आहे वर्तनीला तर मायनस होईल, गुणिला 47 चा पॉवर मायनस 19. इथे किती होईल 47 चा पॉवर मायनस 8 रे 8 आणि 3 किती होतो 11 होतो, गुणिला 47 चा पॉवर मायनस 19. आणि सर्वांना माहित असेल a चा पॉवर b इंटू a चा पॉवर c जर असेल तर काय होतो a चा पॉवर b प्लस c होतो. मग इथे सेम करायचं, 47 चा पॉवर मायनस 11 मायनस 19 बरोबर काय होतो 47 चा पॉवर मायनस 30. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. चला काय म्हटलं तुम्हाला, 4 year ago the age of father was 37 years more than twice of his son. After how many years will his twice his son age? ओके, तर तुम्हाला काय दिलेलं आहे 4 वर्षा पहिले म्हणताय तुम्हाला, 4 वर्षा पहिले फादरच्या आणि सनचा 4 वर्षा पहिले म्हटलंय तुम्हाला, 4 वर्षा पहिले फादर आणि सन च एज वॉज 37 इयर मोर दॅन टॉइस ऑफ हिज एज सन. म्हणजे मुलाच्या टॉइस प्लस 37 आहे म्हणते. ओके, हे इक्वेशन आहे याचं. अशा प्रकारचं इक्वेशन तयार होतो. काय म्हटलं तुम्हाला 4 year ago the age of father was 37 year more than twice of his son age. म्हणजे मुलाच्या टॉइस पेक्षा 37 जास्त आहे म्हणते तुम्हाला इथे. आणि तुम्हाला फाइंड आउट काय सांगितलंय, हाऊ मेनी इयर ही विल बिकम टॉइस ऑफ हिज सन एज. पहिले हे इथे सॉल्व करू तर काय होईल, f मायनस 4 म्हणजे 2s मायनस 8 प्लस 37 होऊन जाईल. तर एका साईडला हे इक्वेशन आणून घ्यायचं, f मायनस 2s आणि इथे काय होऊन जाईल 8 मायनस 37 प्लस 4. मग इथे काय होईल 37 आणि 4 41, 41 मधून 8 गेले किती राहतो 33. तर f मायनस 2s इज इक्वल टू काय होऊन जाईल 33. आणि हेच तुम्हाला इथे विचारलं होतं की फादरचं एज हे सनच्या एज पेक्षा किती वर्षांनी होईल म्हणताय, तर त्याचं जे आन्सर होतं ते किती होतं 33 वर्ष. ओके, हेच तुम्हाला जे फायनल विचारलं होतं. म्हणजे काय विचारलं होतं, आफ्टर हाऊ मेनी इयर्स विल बिकम ट्वाइस हिज सन एज. बघा इथे फादरचा आणि मुलाचा ट्वाइस एज विचारलं होतं, किती होतं 33. ओके, तर बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, द ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट 151 नॅचरल नंबर इज विचारलं आहे तुम्हाला. तर काय असतो फॉर्म्युला, स्क्वेअर ऑफ ॲव्हरेज ऑफ नॅचरल नंबरचा n मायनस 1 प्लस 2n प्लस 1 भागीला 6 असतो. बरोबर आहे. इथे काय करायचं मग 152 यांच्या ठिकाणी 151 ठेवायचं. म्हणजे काय होईल 151 प्लस 1 152 आणि 151 गुणिले 2 जर केले तुम्ही 2 2 5 10 आणि 1 2 आणि 3 2 प्लस गुणिला 302 करायचं. 302 आणि 303 होऊन जाईल. ओके, भागीला 6 करायचं. तर काय होईल इथे मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं. काय होईल इथे 2 6 होऊन जाईल आणि 2 7 14 आणि 2 7 12. ओके, पुन्हा भाग जातो का इथे, हो. तर किती टाइम जाईल 101. ओके, मग काय करायचं 76 नी 101 ला गुणायचं. काय होईल 76. इथे किती टाइम पुन्हा 76. म्हणजे जे फायनल आन्सर झाला आपलं ते किती निघालं 76. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झाला. समजलं का सर्वांना. जर तुम्हाला विचारलं ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ स्क्वेअरचा जर फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला तर ते इझिली निघून जाईल. काय असतो फॉर्म्युला, n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 भागीला 6. हा काय असतो फॉर्म्युला असतो. यांच्या ठिकाणी काय ठेवायची
ही 151 जी व्हॅल्यू आहे ती यांच्या ठिकाणी ठेवायची. तर 151 प्लस 1 किती होतो 152. मग 2n ठेवायचा इथे 2n म्हणजे 152 च्या डबल किती होतो 302 होतो. प्लस 1 ऍड करायचं किती होईल 303 होईल. भागीला 6 करायचं आणि फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे p इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थीटा म्हटलंय तुम्हाला. आता तुम्हाला माहित असेल p इज इक्वल टू सेक प्लस टॅन थीटा दिलेला असेल तर त्याचा एक जो कॉन्जुगेट होतो तयार 1 प्लस p इज इक्वल टू काय होतो सेक थीटा मायनस टॅन थीटा. ओके, आय थिंक सर्वांना हा कॉन्सेप्ट माहित असेल. तर आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय त्यांनी सेक थीटा फाइंड आउट करायला सांगितलंय. तर इथे काय होईल ऍडिशन करायचं प्लस प्लस तर काय होईल टॅन थीटा कॅन्सल होऊन जाईल. इथे काय होईल 2 सेक थीटा इथे काय होईल p प्लस 1 बाय p होऊन जाईल. तर काय होईल p स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय p इज इक्वल टू 2 सेक थीटा. पण आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती तर किती होईल p स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय 2p. हे काय झाली सेक थीटाची व्हॅल्यू झाली. समजलं का सर्वांना. p इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा दिला होता. याचा जो कॉन्जुगेट होतो तयार तो काय होतो सेक थीटा मायनस टॅन थीटा. आणि नंतर काय करायचं आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू पाहिजे होती. मी इथे ऍडिशन केलं आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर बघा मित्रांनो काय दिलंय तुम्हाला A and B work together in 15 and 12 days. So how many days they complete the work together. म्हणजे काय म्हणताय A नी 12 दिवस काम केले 15 दिवस काम केले आणि B नी 12 दिवस काम केले. जर या दोघा मिळून जर त्यांनी काम केले म्हणताय तर ते किती दिवसात कंप्लीट होईल. तर 15 आणि 12 याचा एलसीएम किती होतो 60. 15 चोक 60 12 पंचे 60. ओके, आणि तुम्हाला काय म्हटलं जर दोघा मिळून काम केले तर किती दिवसात कंप्लीट होईल. तर त्यांची दोघांची इफिशियन्सी टोटल काम किती आहे 60. इफिशियन्सी किती आहे 9. तर काय होईल 60 बाय 90 म्हणजे इथे कितीने भाग जाईल 3 टाइम जाईल. म्हणजे काय होईल 3 त्रिक 9 आणि 20 त्रिक 60. तर 20 बाय 3 दिवसात हे काय करेल त्यांचे काम पूर्ण करेल. 20 बाय 3 ला काय लिहू शकता तुम्ही 3 सक 18 मग काय होईल म्हणजे 6.66 दिवसात ते काम पूर्ण करेल. तर तुम्हाला चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 15 नंबरचं. फाइंड द एचसीएफ ऑफ 240 280 आणि 560. काय असतो याचा एचसीएफ म्हणजे काय असतो हायेस्ट कोएफिशिएंट फॅक्टर. तर इथं सांगा मला सर्वात कोणत्या संख्येने भाग चालू तिन्ही याला 2 ने जातो किती होतो 120 140 बे दोन्ही 4 बे 8 16 म्हणजे 280. नंतर कोणत्या संख्येत जाऊ शकतो 10. 10 ही एक संख्या आहे ज्यानी प्रत्येक संख्येला भाग जातो 12 14 आणि 28. आता मला सांगा पुन्हा भाग जातो याला 12 14 आणि 28 ला पुन्हा भाग जातो किती 2 ने. तर किती होईल 6 7 आणि 14. ओके, आता पुन्हा जातो काय 6 7 आणि 14 या तिन्ही संख्येला नाही. आता फक्त एकच ही संख्या आहे ज्यानी या तिन्ही संख्येला भाग जातो. तर आपला जो एचसीएफ निघेल तो किती होऊन जाईल 2 गुणिला 10 गुणिला 2 म्हणजे किती होऊन जाईल 40. हा काय झाला आपला एचसीएफ. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय 144 भागीला 16 गुणिला 8 प्लस 24 मायनस 13. इथे किती दिलं. आता काय करायचं अकॉर्डिंग टू बॉडमॉस रूल नुसार प्रथम काय करायचं भागाकार करायचा. किती होतो 16 144 ला जर 16 ने भाग घेतलं तर किती टाइम जातो 9 टाइम जातो गुणिला 8 प्लस 24 मायनस 13 दिलेलं आहे. ओके, तर इथे किती होईल 9 8 72 प्लस 24 नंतर काय करायचं ऍडिशन करायचं 4 9 6 7 2 9 म्हणजे किती झालं 96. 96 मधून काय करायचं 13 वजा करायचं. काय होईल 6 मधून 3 गेले 3 राहिले 9 तून 1 गेला 7 राहिला 73 काय झालं आपलं करेक्ट आन्सर झालं. तर चला काय म्हणतात तुम्हाला द प्रोडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएफ ऑफ टू नंबर इज 3321. इफ वन नंबर इज 369 देन फाइंड द एचसीएफ ऑफ नंबर. तर काय तुम्हाला एचसीएफ इंटू
LCM याचा प्रोडक्ट दिला आहे आणि एक नंबर दिला आहे आणि अदर नंबर म्हणजे अदर नंबर काढायचा आहे त्याच्यावरून. तर किती दिला आहे प्रोडक्ट ऑफ HCF आणि LCM 3 3 2 1 दिलेला आहे आणि त्याला एक नंबर दिला आहे 3 6 9 अदर नंबर फाइंड आउट करायचा आहे. किती टाइम भाग जातो याला 3 6 9 नी 9 टाइम्स जर भाग दिला का होईल 9 81 म्हणजे 9 टाइम्स भाग चालला म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती झाली 9. आपल्याला एक नंबर दिलेला होता किती 369, सेकंड किती दिलेला होता 9 म्हणजे दुसरा नंबर जो निघाला तो 9 निघाला. आता याचा HCF पाहिजे आपल्याला की 9 नी भाग जातो का याला हो 9 चोक 36 आणि 9 1 9 इथे 1 नंतर भाग जातो 41 आणि 1 ला नाही म्हणजे 1 नीच भाग जातो. तर आपला जो HCF जो निघाला तो किती निघाला 9 × 1 म्हणजे काय झाला 9. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे काय म्हटलंय व्हॉट पर्सेंट ऑफ 3 डेज इज 12 आवर्स म्हणजे मांडणी कशी करायची व्हॉट पर्सेंट ऑफ 3 डेज इन 12 डेज. ओके मग x ची व्हॅल्यू काय म्हणजे 12 गुणिला 100 भागिला 3. पण हे 3 डेज मध्ये आहे कशात कन्वर्ट करायचे आवर मध्ये करायचे आहे तर काय करायचं 24 नी मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल 12 दोन्ही 24 म्हणजे काय होईल 100 भागिला 6 म्हणजे काय होतो 16 4/6 होऊन जाईल. बरोबर आहे ना. सर्वांना फ्रॅक्शन माहितच असेल काय होतं तर 16 2/3 हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे काय दिलाय द व्हॅल्यू ऑफ 18% 15% and 25/9 इज इक्वल टू 3800 हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर काय होईल 9 दोन्ही 18 होऊन जाईल. इथे काय होऊन जाईल 0 0 कॅन्सल होऊन जाईल. ओके नंतर 25 चोक 100 दोन्ही भाग जातो 2 टाइम्स इथे काय होईल जाईल 19. ओके म्हणजे काय ते 15 9 135 राहिले किती 13 15 1 15 15 आणि 13 किती होतो 28 म्हणजे 285 हे काय झालं तुमचं राईट आन्सर झालं. तर एवढ्या स्पीडने कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय होईल तुमचा टाइम सेव्ह होऊन जाईल एक्झाम मध्ये. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलाय 2 नंबर्स आर रिस्पेक्टिव्हली 17% and 50% मोर दॅन थर्ड नंबर. समजा 3 नंबर आहे 1 2 आणि 3 काय म्हटलंय तुम्हाला जो थर्ड नंबर आहे तो काय म्हटलंय 100. समजा थर्ड नंबर मी 100 घेतला तर काय म्हटलं त्यांनी 2 नंबर आर रिस्पेक्टिव्हली 17% and 50% मोर दॅन थर्ड नंबर. तर हा 17% म्हणजे 100 तर 17% म्हणजे किती होईल 117 होऊन जाईल. 150% म्हणजे किती होऊन जाईल 150 होऊन जाईल. तर काय होईल आणि तुम्हाला विचारला रेशो कशाचा आहे त्या दोन फर्स्ट आणि सेकंडचा रेशो विचारला आहे. तर इथे कितीने भाग जातो 3 ने भाग जातो 3 त्रिक 9 आणि 3 9 27 3 5 15 म्हणजे 39/50 हे काय झालं तुमचं राईट आन्सर. तर चला रवी काय म्हणताय रवी स्कोर 72% मार्क एक्झाम आणि ते मार्क किती आहे 360. तर फाईंड करा म्हणते मॅक्झिमम मार्क म्हणजे तुम्हाला इथे सरळ सरळ म्हटलं आहे 360 याची व्हॅल्यू किती दिली आहे 72% दिली आहे. तर तुम्हाला 100% ची व्हॅल्यू विचारली आहे काय होईल 36 दोन्ही 72 म्हणजे किती होईल 2 म्हणजे 5 गुणिला 100 म्हणजे 500 हे काय झाले तुमचे मॅक्झिमम मार्क झालेले आहे. ओके रवीने काय म्हणते 72% स्कोर केला आणि त्याला जे मिळालेले मार्क्स आहे म्हणजे ते 360 आहे. तर त्याने जी एक्झाम दिली म्हणते त्या एक्झाम मध्ये मॅक्झिमम मार्क्स किती तर 500 म्हणजे जी 360 ही कशाची व्हॅल्यू होती 72% ची तुम्हाला 100% ची काढायची होती किती मिळाली तुम्हाला 500. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल अ नंबर इज इनक्रीज बाय 12.5% गिवन 99 ॲज अ रिझल्ट द नंबर इज. आता सर्वांना माहित असेल 12.5% म्हणजे काय असतो 1/8 असतो आणि काय म्हणते नंबर इनक्रीज 8 होता तर किती झाला म्हणते 9 झाला म्हणते आणि दिलेली व्हॅल्यू किती दिली आहे 99 दिली आहे. तर ओरिजिनल नंबर किती आहे म्हणते हा असतो ओरिजिनल नंबर. इनक्रीज किती झाला 1 नी आणि 9 चा व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे 99 दिली आहे आणि ओरिजिनल नंबर काढायला सांगितला म्हणजे 8 ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे किती होईल 11
गुणिला 8 होऊन जाईल. तर काय होऊन जाईल 11 गुणिला 8 बरोबर काय होऊन जाईल 88. तर चला 23 नंबरचा प्रॉब्लेम आहे. A can empty tank in 18 hours, B can empty tank in 24 hours. If both pipe are open simultaneously, how much time they empty the tank? काय म्हणते सिंपल, जसं आपण याच्यात करतो म्हणजे टाईम अँड वर्क मध्ये सेम इथे करायचं आहे 18 आणि 24. पण इथे काय असतो एम्प्टी करतो म्हणजे खाली करतो म्हणजे निगेटिव्ह काम करतो तो. तर बघा काय होतो इथे 18 आणि 24 चा जो एलसीएम असतो किती असतो 72. 18 चौक 72, 24 त्रिक 72. दोघांना जर एम्प्टी करायचे असेल तर काय होतो जे पॅटर्न तुम्ही टाइम अँड वर्क मध्ये लावता सेम इथे लावायचं. तर काय होईल 72 भागिले 7 म्हणजे काय होईल 10. 2/7 दिवसात ते टँक एम्प्टी करून दे. आवर्स मध्ये. चला टू वेसल आर फुल ऑफ मिल्क अँड वॉटर चा जो रेशो दिलाय तुम्हाला 1:4 दिलेला आहे. नेक्स्ट दिलाय 3/8 दिलेला आहे. ओके. आणि तुम्हाला काय म्हटलं इफ बोथ आर मिक्स इन द रेशो ऑफ 3/2 व्हॉट इज द रेशो व्हॅल्यू ऑफ वॉटर मिल्क अँड वॉटर इन द न्यू मिक्सचर. म्हणजे तुम्हाला मिक्सचर काढायचं आहे वॉटर आणि मिल्कचं आणि तुम्हाला जो फायनल रेशो दिलेला आहे तो किती आहे 3:2 दिलेला आहे. म्हणजे काय होईल इथे 1/4 × 3 प्लस 3/8 × 2. जर तुम्हाला एकची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि या दोघांना ऍड करायचं. टोटल किती आहे 5. ओके. म्हणजे इथे काय होऊन जाईल 3/4 प्लस ते 2 चौक 8 होऊन जाईल बरोबर आहे. म्हणजे इथे पण 3/4 होऊन जाईल भागीला 5 आहे इथे. म्हणजे काय होईल जाईल इथे 4/3 6/4 गुणिला 5 बरोबर आहे. म्हणजे किती होऊन जाईल 6/5 चौक 20 म्हणजे 6/20. हे काय झालं तुमचं फायनल मिक्सचर झालं. समजलं का. अशा प्रकारे केलं तर 1/4 गुणिला 3/8 गुणिला 2 भागीला जे टोटल मिक्सचर होतं भागीला 5 केलं मी. ओके. तर किती मिळालं आपल्याला 6/20. तर चला लास्ट प्रॉब्लेम आजच्या एक्झाम्पलचं काय दिलं तुम्हाला x + 1/6 x = 5 दिलेलं आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x² + 1/x². तर काय असतो जर x + 1/x जर 5 असेल तर x² + 1/x² काढायचं असेल तर काय करायचं 5चा स्क्वेअर मायनस 2 करायचा किती होतो 25 - 2 = काय होतो 23. हे काय झालं x + 1/x ची व्हॅल्यू निघाली. ओके. तर चला इथे आपले हे जे 25 क्वेश्चन होते मॉकचे जे येणाऱ्या एक्झाम साठी खूप महत्त्वाचे आहेत ते इथे ओव्हर झालेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. थँक्यू.